सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपली स्टोरी सगळ्यांना शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मग रोहित राणी तर त्यांची दिवाळी नाईट स्पेशल करत चटईवर झोपले आणि दोघांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं. आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा राणीनं बघितलं की गुलाबी थंडीमध्ये आणि उबदार ब्लँकेट अंगावर घेऊन रोहितच्या मिठीत होती राणी. आणि तोही छान झोपला होता. इतकं टेन्शन असतं त्याला त्याच्या राजकारणातलं. पण जेव्हा पहाटे पहाटे आणि सकाळी त्याला झोपताना बघितलेलं असतं ना, तेव्हा असं वाटतं की तो खूप निरागस आहे. अगदी 4-5 वर्षाचा मुलगा असतो ना, तसा निष्पाप असतो तो. आणि निरागस वाटतो रोहित. मग राणीनं त्याच्याकडे एकटक बघायला सुरुवात केली. आणि त्याच्यावर कितीही प्रेम केलं तरी तिचं मन भरत नव्हतं. आणखीन त्याच्यावर प्रेम करत राहावं असं वाटायचं. आणि ती आणखीन त्याच्याजवळ निघाली. आणि हळूहळू पुन्हा एकदा त्याच्या ओठांच्या दिशेला तिचे ओठ घेऊन गेली. तसं रोहितनं तिच्या भोवती मिठी मारली. तिला आणखीन घट्ट मिठीत आवळून घेतली. आणि तिला तर काय तेवढंच हवं होतं, पण तो झोपेत होता. आणि मग राणीनं पुन्हा एकदा प्रयत्न केला त्याच्या ओठांवर ओठ टेकवण्याचा. त्याचवेळी तिचा भावाला जाग आली आणि ताई ताई करून तो उठला. तसं आता राणी सुद्धा रोहितच्या मिठीतून सुटली आणि झटकन त्याच्यापासून दूर झाली आणि बाथरूममध्ये पळाली. मग दुसरं अभ्यंग स्नानसुद्धा उत्साहात पार पडलं. राणीनं तिच्या भावाला सुद्धा आंघोळ घातली आणि मग सगळे पुन्हा फराळ करायला बसले. आणि रोशन हसून म्हणाला, वहिनी आज नाही ग वेळ लागला बाहेर यायला. बहुतेक तुझा भाऊ आहे ना, कबाब में हड्डी, म्हणून लवकर झालं असेल. याचाच अर्थ काय होतो मातोश्री, कळलं का? दोघात तिसरा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे दोघे असेच लेट करत राहणार. काय बंधुराया, कधी घेताय चान्स? आता लग्नाला 1 वर्ष होऊन गेलं की. आणि रोहित म्हणाला, आता मी तर सांगून थकलोय, पण मला एकच उत्तर मिळते सारखं. आता तू विचारून बघ. तुझं ऐकलं तर ऐकलं, तुझी वहिनीनं. आणि रोशन म्हणाला, ए वहिनी, आता बाद झालं प्लॅनिंग. चला पटापट मला काका बनवून टाका बरं, आणि मग मी बाबा व्हायला रिकामा. तसं आता त्याला सगळे हसले आणि सोनमनं त्याला फटका दिला आणि म्हणाली, किती आगाव आहेस रे रोशन, जरा तरी तारतम्य बाळग ना. आणि रोशन म्हणाला, सोनम हे बघ, तुझं असं असतं, आता बाहेर वात्रटपणा केला तर मग तू म्हणतेस. रोशन, हे काय बोलणं झालं का तुझं? अरे हे घर नाही, आपण बाहेर आहोत. आणि घरामध्ये वात्रटपणा केला की म्हणते तारतम्य बाळग. तुम्ही बायकासुद्धा ना एका गोष्टीवर फिक्स नसता. आणि वहिनी, तुझं काय ते लवकर सांग. बोल, काय करतेस, कधी चान्स घेतेस? उत्तर दिल्याशिवाय उठायचं नाही. आणि आमचा तो हक्क आहे, समजलं? तू तुझ्या नवऱ्याला उडवाउडीची उत्तरं देत असशील, पण आमच्याजवळ हे चालणार नाही. आता राणीला तर काय बोलावं तेच कळेना. आणि ती आपली गप्पच बसली आणि म्हणाली, भाऊजी अहो अनारसा घ्या ना, असं विषय टाळून म्हणाली. असं म्हणून त्याच्या प्लेटमध्ये ती अनारसा वाढायला लागली. तसं रोहितनं राणीचा हातच पकडला आणि सगळे चकित झाले. आणि रोशन त्या अनारशाकडे बघून म्हणाला, वहिनी अनारसा नको, बाळ पाहिजे, बाळ. बोल, कधी देतेस? माझा पुतण्या किंवा पुतणी. आणि अरे देवा, राणीनं आता दुसरा हात डोक्यावर मारला आणि म्हणाली, भाऊजी अहो बाजारातून भाजी आणल्यासारखं काय विचारताय? हे काय आपल्या हातात असतं का? आता सोनमही हसली आणि म्हणाली, रोशन अरे हा काय तुझा बालिशपणा? आता ताईने डब्यातून अनारशासारखं बाळ काढून द्यायचं का तुझ्या प्लेटमध्ये? वेडा कुठला? आणि रोशनच्या पाठीमागे रोहित लगेच म्हणाला, मान्य आहे आपल्या हातात काही नसतं, पण त्यासाठी प्रयत्न सुरू करायचे की नाही हे तरी आपल्या हातात असतं ना. तू कशाला टॅबलेट खातेस मग? आणि आता राणी थोडीशी गप्पच राहिली. आणि यांना काय बोलावं तिला कळेना. आणि राणी म्हणाली, भाऊजी अनारसा घ्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देते नंतर. आणि नाही ना, रोशनसुद्धा हट्टीपणा करत म्हणाला, नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला इथेच पाहिजे. राणी थोडीशी संकोचली. तिनं सोनमला खुणवलं की भाऊजींना समजावून सांग. आणि सोनम म्हणाली, रोशन अरे शांत हो, हे बघ ती त्यांची प्रायव्हेट गोष्ट आहे ना. आणि राणीताई लहान आहेत वयानं, आणि तू मध्ये मध्ये करू नकोस, त्या नवरा बायकोला काही तर ठरवू दे. आणि रोशन म्हणाला, ठीक आहे. आणि इतक्यात रोहितला एक फोन आला. आणि रोहित म्हणाला, अरे वा,
आलं का? बरं बरं, आत घेऊन या. आणि आता कोणाला काही कळत नव्हतं की नक्की काय आलं आहे. पण आता 5-6 व्यक्तींनी मिळून एक मोठा आयताकृती बॉक्स घरात आणला आणि हॉलमध्ये तो बॉक्स ठेवून म्हणाले, साहेब हे कुठं ठेवायचं? आणि रोहित म्हणाला, या ना या, मी तुम्हाला दाखवतो, असं म्हणून स्वतःच्या बेडरूममध्ये त्यांना घेऊन गेला. आता सगळ्यांनाच उत्सुकता होती की नक्की हे काय रोहितनं ऑर्डर केलं आहे. आणि राहुल म्हणाला, बहुतेक कपाट असेल. जानकी म्हणाली, नाही रे, कपाट नाही वाटतं. त्याच्या रूममध्ये ऑलरेडी 2 कपाट आहेत आणि तेच रिकामे आहेत. मग आणखीन कपाट कशाला घेतोय? दुसरंच काहीतरी असावं. काय गं राणी, त्यानं काय ऑर्डर केलं तुला माहीत आहे का? आता राणीलाही नीटसं आठवत नव्हतं की त्यानं काय घेतलं आहे. म्हणजे तिनंच फरमाईश केली होती आणि तो इतका सिरियसली घेईल असं तिला वाटलंही नव्हतं. आणि रोशन म्हणाला, आता वहिनीला माहीत नाही याचा अर्थ हे सुद्धा एक सरप्राईज आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचं. काय बाबा, मज्जा आहे एका माणसांची. आधी नवरा ॲक्सेप्ट करत नव्हता, प्रेम नव्हता करत, आणि आता छप्पड फाड फाड के प्यार प्यार और बस प्यार. राणी वहिनी, तू ना एंजल आहेस, एंजल, जिनं आमच्या दादाच्या आयुष्यात चमत्कार केला. आणि आता काय आणले बघतोच, असं म्हणून रोशन गेला आणि तो बाथ टब बघितला आणि त्याला हसायला आलं. तो माघारी आला आणि खूप हसायला लागला आणि म्हणाला, माय गॉड, आई सिरियसली दादाचा मजनू झाला आहे, मजनू. अगं बाथ टब ऑर्डर केला आहे त्यानं आणि आता दुपारपर्यंत काही ते दोघे बाथरूममधून बाहेर निघणार नाहीत, असं रोशन म्हणाला. आणि पुन्हा सगळे राणीला हसायला लागले आणि राणी बिचारी लाजून गेली. आणि खरंच राणी लगेच तिची फरमाईश पूर्ण केली म्हणून तिला त्याचं कौतुकही खूप वाटलं. आणि राणी म्हणाली, शी, माझं नशीबच फुटकं आहे. या दिवाळीच्या मुहूर्तावर जर मी प्रेग्नंट असते तर किती छान झालं असतं. या सगळ्या गिफ्टच्या बदल्यात मी सरांना एकच गिफ्ट दिलं असतं, बाबा होण्याचं गिफ्ट. पण कशाचं काय? आणखीन किती दिवस मलाच प्रतीक्षा करावी लागेल कुणास ठाऊक. आणि बहुतेक राणी, तू सरांसोबत खोटं बोलतेस ना, म्हणून देवही तुझी परीक्षा घेतोय. जर तू खरं खरं बोललीस ना आणि मी आई व्हायला तयार आहे असं म्हणाली तर कदाचित बेबी पोटात राहू शकतं, असा विचार राणी करायला लागली. मग आता टिंगूचा रोहितला फोन आला आणि तो घाई गडबडीत राणीला न भेटता निघून गेला. राणी तर अजून बाहेरच होती आणि हा निघूनसुद्धा गेला होता. मग त्या लोकांनी बाथटब बसवला, ते निघून गेले आणि राणीने ते बघितलं आणि रोहितला फोन केला आणि म्हणाली, सर तुम्ही कुठे आहात? रोहित गडबडीत म्हणाला, कामानिमित्त बाहेर आलो आहे, घरी यायला उशीर लागेल. आणि राणी, तुला आवडलं का सरप्राईज? मग कर ना त्याच्यामध्ये आंघोळ. राणी म्हणाली, एकटी एकटी कशी करू आणि आवडून तरी काय करू? तुम्ही सोबत असता तर आणखीन जास्त आवडलं असतं. तो हसला. त्याच्यासोबत इतर कार्यकर्ते होते आणि म्हणाला, राणी मी येतो घरी, आपण आल्यावर बोलूया का? राणी हसून म्हणाली, ठीक आहे. मग रोहितने त्याचा फोन टिंगूकडे दिला आणि रोहित त्याच्या भेटीगाठी करत होता, चर्चा करत होता. आता ते सरप्राईज बघितलं. त्या पांढऱ्या शुभ्र बाथटबमध्ये निळं निळं पाणी भरलं होतं आणि राणी तर पाण्याकडे बघून आत्ताच स्वप्न बघायला लागली होती. नंतर कधी याच्यामध्ये आंघोळ करणं होईल न होईल, पण पहिली आंघोळ मात्र मेमोरेबल होणार एवढं मात्र नक्की. आणि तिच्या भावाने ते बघितलं आणि तो हट्ट करून म्हणाला, ए ताई, मी याच्यामध्ये आंघोळ करू का? किती छान आहे ना गं हे, याच्यामध्ये ना पोहण्यासारखं किती छान वाटते, असं म्हणून तो आतमध्ये निघाला. तसं राणीनं त्याला पकडलं आणि म्हणाली, अरे नाही, नको, तो आतमध्ये जाऊ नको. तिचा भाऊ हट्ट कर म्हणाला, का गं ताई, जाऊ दे ना, अगो किती भारी आहे हे, असं टी व्हीमध्ये बघितलंय मी, लगेच बाहेर येतो ना, मला जाऊ दे. राणीचा भाऊ आतमध्ये जाण्यासाठी हट्ट करत होता आणि ती जाऊ देत नव्हती. दोघांचंही स्वप्न होतं की पहिल्यांदा आंघोळ करायची. ती म्हणाली, त्याला गप्प बस आणि सांगितलं ना तुला नाही जायचं तर नाही जायचं, याच्यामध्ये आंघोळ आधी तुझे दाजी करतील, मग तू करायची. आणि तिचा भाऊ बिचारा शांत झाला, राणीवर रुसला आणि कधी रोहित येतो याची वाट बघत बसला. ताईपेक्षा दाजी चांगले आहेत, खूप लाड करतात असं त्याला वाटलं. रोहित अजूनही आला नव्हता आणि राणीपेक्षा तिचा भाऊ जास्त वाट बघत होता. त्याला राणी म्हणायची, तू जेव, पण तो हट्टीपणा करत म्हणाला, दाजी आल्यावर खाईन. आणि तिला तर आता रोमॅन्टिक डिनर करत खायचं होतं. आता हा आला म्हणजे कबाब मी हड्डी झाला असं तिला वाटलं आणि त्या भावाचा राणीला थोडा राग यायला लागला. आणि आता राणीनं तिच्या आईलाच फोन केला आणि म्हणाली, आई तू याला सांगतेस की नाही गं, इथे येऊन किती हट्टीपणा करतोय बघ हो, आणि याला घेऊन जा बरं.
राणीची आई घाबरली आणि म्हणाली, का गं राणी, अगं त्यानं काही केलं का? राणी म्हणाली, आई अगं किती हट्टीपणा करतोय हा, असं दुसऱ्याच्या घरी येऊन इतका हट्टीपणा करतात का, हे जरा समजावून सांग त्याला. आणि तिचा भाऊ म्हणाला, आई आता हे घर दाजींचं आहे की नाही सांग बरं, आणि ही मला पाण्यात बघते. राणीनं कमरेवर हात दिला आणि रागात म्हणाली, अच्छा आता बहिणीपेक्षा दाजी प्रिय झाले का? आधी म्हणायचं की ताई हे घर तुझं आहे, मला राहू दे, आणि आता दाजींचं आहे का, माझं नाही का, आणि माझ्यापेक्षा जास्त दाजी आवडायला लागले तुला. आणि तिचा भाऊ म्हणाला, तू गप्प बस, दाजी खूप चांगले आहेत, तू खडूस आहे. आधी तर तू दाजींवर प्रेमही करत नव्हती, मग आता कशी त्यांच्या मागे पुढे करतेस. राणी आता चिडली आणि त्याला म्हणाली, हे बघ तू गप्प बस बरं का, नाही तर तू आत्ताच्या आत्ता निघून जा. तसा तिचा भाऊ म्हणाला, जाणार नाही, जेव्हा दाजी जा म्हणतील तेव्हाच जाणार. आणि आता राणीला तर कळेच ना की याचं काय करावं, आणि ती त्याच्यावर चिडली आणि फोन ठेवला. आणि हे सगळं आता बाहेर उभं राहून ऐकणारा रोहितने सगळं ऐकलं आणि हसायला लागला. त्याचा हसण्याचा आवाज ऐकला तसा तिचा भाऊ पळत पळत गेला, त्याच्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला, दाजी बघा की हिनं मला दुपारपासून त्रास दिला. आणि त्याला आलेला बघून राणी ही थोडीशी रिलॅक्स झाली आणि रोहित हसून म्हणाला, अच्छा म्हणजे ती कोणालाच सोडत नाही ना विना त्रास देता. मला वाटलं तुझी बहीण आहे म्हटल्यावर तुला तरी त्रास देणार नाही, पण अरे रे, इथेही तिनं तेच केलं. आणि हे ऐकून तिच्या भावानं राणीला ठेंगा दाखवला आणि राणी चिडली. त्याच्या अंगावर धावून जात म्हणाली, तू थांब, तू इकडे ये, आता तुला सोडतच नाही. राणीचा भाऊ रोहितच्या मागे मागे लपायचा आणि रोहितला मध्ये घेऊन त्या दोघा भावा बहिणींचं भांडण सुरू झालं. आणि राणी त्याला पकडायला बघायची आणि तो सापडत नव्हता, आणि त्या दोघांनी रोहितचं मधल्यामध्ये सँडविच केलं. आणि राणी आता त्याला पकडायला जाणार इतक्यात तिच्या भावानं रोहितला राणीच्या अंगावर ढकललं. आणि अरे देवा, आता राणी बेडवर आणि रोहित तिच्या अंगावर, आणि भाऊ गेला पळून. आणि आता पुन्हा दोघे एकमेकांकडे बघून हसायला लागले. राणी उठण्यासाठी धडपड करायला लागली. रोहितनं तशीच तिची मनगट बेडवर घट्ट दाबून धरली आणि तिच्या नाकाला नाक घासलं. ओठ ओठांच्या खूप जवळ होते, एकमेकांचे श्वास जाणवत होते, छातीला छाती चिकटली होती. आणि रोहित म्हणाला, काय हे, इतका कशाचा राग आलाय तुला, का चिडली आहेस. आणि राणी म्हणाली, तो माझं ऐकत नव्हता, एकच हट्ट पकडून बसला होता, म्हणून चिडावं लागलं. आणि रोहितने त्याच्या दाढीचा गाल तिच्या गोऱ्या गोऱ्या गालाला घासला, तसं राणीच्या शरीरात थोडीशी कळ उठली. आणि रोहित म्हणाला, का, कसला हट्ट धरला होता त्यानं. आता राणी थोडीशी लाजली आणि मान वळवून म्हणाली, तो बाथटबमध्ये आंघोळ करू दे असं म्हणत होता. आणि रोहित म्हणाला, अरे देवा, इतकंच का, मग यामध्ये त्याला भांडण्यासारखं काय आहे. आणि राणी लटक्या रागात म्हणाली, जा तिकडे, ते कोणासाठी आणले, आपल्याला ना, मग त्याचं उद्घाटन आपणच करायचं. असं अल्लड राणी पटकन बोलून गेली. आणि रोहित आता तिचा उद्घाटन हा शब्द ऐकून खूप हसला आणि म्हणाला, राणी उद्घाटन. आणि राणी म्हणाली, हो, तुम्ही कसं बाहेर प्रत्येक दुकानाचं हॉटेलचं उद्घाटन करायला जाता, तसंच इथंही आपल्या बाथटबचं उद्घाटन आपण दोघांनी करायचं, आणि पहिली आंघोळ आपलीच होईल. आणि रोहित म्हणाला, बापरे, कोणाचा तरी हल्ली रोमॅन्टिक मूड वाढायला लागला आहे. मग चला, आपल्यामुळे इतरांचा खोळंबा व्हायला नको, आपण पटकन करूया पहिली अंघोळ बाथटबमधली रोमॅन्टिक. आणि राणी म्हणाली, आता कुठे, आता जेवायला चला. आणि बघा ना, त्याला मी म्हणाले की तू जेव, झोप, तरी जागा राहिलाय तुमची वाट बघत, आणि हे मला नाही आवडत. कोणीही तुमची वाट बघायची नाही, त्यावर सुद्धा माझा हक्क आहे, मीच एकटी तुमची वाट बघणार. आणि रोहित हसला आणि म्हणाला, वेडाबाई, स्वतःच्या भावासोबत पण ईर्ष्या करते. आणि राणी, कधीपासून माझ्यावर इतकं प्रेम करायला लागलीस गं. आणि राणी म्हणाली, कधीपासून म्हणजे असं फिक्स नाही सांगता येणार, पण जेव्हा प्रेम झालं तेव्हा झालं, जेव्हा लग्नाचा अर्थ कळायला लागला, एकमेकांच्या सोबतीचा अर्थ कळायला लागला, जोडीदाराचं महत्त्व कळायला लागलं, तेव्हापासून प्रेम करायला लागले. आणि सर, मी तुमच्यावर तुमच्याही आधी प्रेम करायला लागले, त्यामुळे माझाच पहिला नंबर, समजलं. मग रोहित म्हणाला, हो बाई हो, तू खूप हुशार आहेस, तुझाच पहिला नंबर, चला आता जेवण करूया. असं म्हणून आता तिची मनगट सोडून तो उठणार, इतक्यात राणीनं त्याच्या कमरेभोवती मिठी मारली आणि म्हणाली, आणखीन थोडा वेळ थांबा ना असंच. आणि इतक्यात पुन्हा तिचा भाऊ आला. त्याची चाहूल लागताच दोघेही उठले. आणि तिचा भाऊ म्हणाला, दाजी तुम्हाला लागलं तर नाही ना. तसं राणीनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, मला नाही विचारलं लागलं की नाही ते,
दाजींना बरं विचारतोस रे, तू माझा भाऊ आहे की त्यांचा? आणि खाली तर मी होते ना, मला विचारायला हवं तू. आणि तिचा भाऊ म्हणाला, तू बस तशीच, तू अजिबात छान नाही, दाजी चांगले आहेत. आणि राणी तोंड वाकडे करत म्हणाली, बरं बरं चल आता जेवायला. मग आता तिघांनीसुद्धा जेवण केलं. घरातले बाकीचे आधीच जेवले होते आणि राणी लवकर उठली. रोहितला उठवून म्हणाली, अहो चला ना. रोहितने आता डोळे चोळले आणि म्हणाला, राणी अगं झोपू दे ना, अजून अंधार दिसतोय, कशाला उठवतेस? आणि राणी म्हणाली, अहो चला ना, आपल्याला आंघोळ करायची आहे ना. आणि रोहित म्हणाला, राणी किती वाजलेत? आणि राणी म्हणाली, पहाटेचे 4:30. आणि आता रोहितनं फार फार चकित होऊन पांढरेचे डोळे केले आणि म्हणाला, राणी तू बावळट आहेस का गं? इतक्या लवकर कोणी आंघोळ करतं का, तेही ब्रह्ममुहूर्तावर? झोप गुपचूप. काय गरज आहे का इतक्या लवकर उठायची? आणि रोहित आता असं बोलून तिला झिडकारून पुन्हा झोपला. आता राणीनं पुन्हा त्याला हलवला आणि हळूच म्हणाली, अहो चला ना, आपल्याला बाथटबचं उद्घाटन करायचं आहे ना. आणि रोहित म्हणाला, हो ग, पण आत्ता कुठे, निवांत करू की, असं म्हणून तो पुन्हा झोपला. पण वेड्या राणीनं पुन्हा त्याला हलवला आणि उठवलं आणि म्हणाली, अहो काय तुम्ही पण, हवं तर आंघोळ करा आणि मग झोपा ना. सगळे उठल्यावर आपण तर आंघोळीला एकत्र गेलो तर काय म्हणतील सगळे, मला शोधायला लागले तर, आणि मी बाथटबमध्ये सापडले तर पुन्हा माझी मस्करी करतील आणि कोणालाही कळू शकतं आपण दोघं बाथरूममध्ये आहोत चला ना पटकन. रोहित आता जाम वैतागला आणि मला एक गप्पस, हवं तर तू एकटी जा आणि म्हशीसारखी पाण्यात बस, काय ही कटकट आहे राव. राणी तो बाथटब विना उद्घाटनाचा मी परत देऊन टाकीन बरं का, उगीच टेन्शन देऊ नको. आणि रोहित पुन्हा झोपला आणि राणी हिरमुसली. आता रोहित झोपला पण राणीला झोप लागत नव्हती. दर 10-10 मिनिटाला घड्याळ बघायची आणि आता उठवू का सरांना, उठतील का सर, असं करता करता राणीही झोपली. रोहित राणी गाढ झोपले. त्याचवेळी तिचा भाऊ उठला आणि राणी झोपली याचा फायदा घेऊन गेला, बाथटबमध्ये आंघोळ करायला लागला. आणि राणी जेव्हा उठली तिनं बेडवर बघितलं तर तिचा भाऊ नाही. हे बघून ती घाबरली आणि म्हणाली, आता हा कुठे गेला? तर बाथरूममधून आवाज आला. तो एकटाच हसत होता आणि अरे देवा, त्यानं तर राणीचं स्वप्न अपूर्णच ठेवलं आणि स्वतःच उद्घाटन करून टाकलं. आणि राणी रोहितवर खूप चिडली. ती पुन्हा गेली आणि तिच्या भावाला ओरडून म्हणाली, आता ये बाहेर, झाली ना तुझी आंघोळ, आता मला आंघोळ करायची आहे. मग तिनं पलीकडेच शॉवरला आंघोळ केली आणि किचनमध्ये गेली. राणी रोहितवर जाम फुगली होती आणि आता रोहित नेहमीप्रमाणे उठला, थोडासा व्यायाम केला आणि त्याला आता आठवलं की राणीसोबत आंघोळ करायची आहे बाथटबमध्ये. आणि त्यानं राणीला हाक मारली आणि म्हणाला, राणी ए राणी, ये इकडे. रोहितला आता अंदाजा नव्हता की राणी त्याच्यावर फुगली आहे. आता राणीनं त्याची हाक ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तिचा भाऊ म्हणाला, दाजी काय काम आहे मला सांगा, आता ती चिडली आहे तुमच्यावर. आणि रोहित म्हणाला, माझ्यावर का चिडली, मी तर झोपलो होतो आणि रात्रीसुद्धा आमचं भांडण नाही झालं. आणि राणीचा भाऊ म्हणाला, अहो दाजी ती तसलीच आहे, काय काम आहे मला सांगा की. आता रोहित हसला आणि मला, नाही रे, तुझ्या बहिणीची जागा दुसरं कोणीही नाही घेऊ शकत, जे तिचं काम आहे ना ते तीच करू शकते. आणि मग रोहितनं पुन्हा राणीला हाका मारल्या आणि राणी रागात आली आणि म्हणाली, काय आहे? आणि रोहित तिला डोळा मारून म्हणाला, अगं चल ना, आपल्याला उद्घाटन करायचं आहे ना, असं फार लाडात म्हणाला. आणि इकडं राणी मात्र चिडली होती आणि ती नाक फुगवून म्हणाली, ते करा तुम्हीच, फिटली माझी हौस, नाहीतर परत देऊन टाका तो बाथटब, किंवा आता तुम्ही जा आणि रेड्यासारखे त्याच्यात बसा. आणि फणकारानं राणी परत निघून गेली किचनमध्ये. आणि रोहित डोकं खाजवत बसला आणि हिला काय झालं चिडायला हे त्याला कळेना. आणि पुन्हा आता खरखर स्टेशन मेघनाचा रोहितला सकाळी सकाळी फोन आला. आणि रोहित सर, काल किती फोन केले मी तुम्हाला, तुम्ही एकही फोन घेतला नाही माझा, सर हल्ली असं का करताय हो, असं ती म्हणाली. आणि तिच्या त्या गुळचट बोलण्यानं रोहित वैतागला आणि म्हणाला, मॅडम काम काय आहे ते बोला, आणि तुम्हाला माहीत आहे ना फोन माझ्याकडे नसतो, माझ्या असिस्टंटकडे असतो. आता तिचा फोन यायचा आणि टिंगू कट करायचा.
आणि मेघना म्हणाली, मग सर तुमच्या असिस्टंटचा हा आगाऊपणा आहे. माझे फोन आले की तो कट करतो, तुमच्यापर्यंत देतच नाही, त्याला बघवतच नाही मी तुम्हाला फोन केलेला. आणि रोहित थोडासा चिडला आणि म्हणाला, त्याला बघवण्या न बघवण्याचा काय संबंध, आणि तो तुमचे फोन कट का करेल, आणि तुमचं तरी असं काय इतकं मोठं काम आहे, बोला पटकन. आणि मेघना थोडीशी गप्पच झाली आणि म्हणाली, काय नाही सर, ते पप्पा म्हणत होते की रोहित सरांना दीपावलीचा फराळ खाण्यासाठी इन्व्हाइट कर. तर सर आज याल का तुम्ही, मी वाट बघते. आणि रोहित म्हणाला, हो मी येईन, पण मला एकट्याला आमंत्रण नको आहे, मला सपत्नीक आमंत्रण हवं आहे. कारण मॅडम, राणी माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि जिथं नारायण तिथं लक्ष्मी. आणि तुम्हाला राणीलासुद्धा इन्व्हाइट करावं लागेल. कबूल असेल तर बोला, आणि फार फार विचार करून मग मला नंतर फोन करा, आणि मग नाही केलात तरी चालेल. हॅव अ नाईस डे, असं वैतागून म्हणाला आणि फोन बेडवर फेकला. आणि इकडं मेघनाचं थोबाड खूप खूप पडलं. आणि आता राणीला इन्व्हाइट नाही करावं तरी पंचायत, आणि करावं तरी पंचायत. आणि तिला तर फक्त रोहितला बोलवायचा होता आणि राणीला येऊ द्यायचंच नव्हतं. पण रोहितची अट ऐकून तिची पूर्ण बोलती बंद झाली. आणि रोहितचे लक्ष्मीनारायण हे शब्द तिला आठवायचे आणि ती रडकुंडीला आली आणि रागात म्हणाली, लक्ष्मी माय फुट, खड्ड्यात गेली तुझी लक्ष्मी, आणि आता हा नारायण फक्त आणि फक्त माझा होणार, आणि तुझी लक्ष्मी हातात भिकेचा कटोरा घेऊन भीक मागत फिरणार. मग आता काय आहे मेघनाचा प्लॅन, आणि रोहित राणीची रोमॅन्टिक बाथटबमधली अंघोळ बघण्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात का? जर असाल तर कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.